दुधी भोपळ्याची भाजी। साहित्य बघून घ्या। शेंगदाणे भाजून घेतले आहेत, मिरच्या, लसूण आणि दुधी भोपळे चिरून घेतला आहे। चला शेंगदाणे मिक्सरला वाटून घेतले। सर्व साहित्य वाटून घेतले आहे। चला तेल गरम करायला ठेवले आहे। जिरे, मोहऱ्या, लसूण लालसर झाल्यास त्यामध्ये दुधी भोपळा टाकला आहे। दुधी भोपळ्याच्या फोडी चिरून परतून घेतले आहे। हिरवी मिरची, हळद, मीठ, शेंगदाण्याचे कूट सर्व मिश्रण मिक्स करून परतून घेऊ। परतून घेऊन ताट झाकून 15 मिनिटं वाफ घेऊ। चला कशी झाली आहे भाजी।